नमस्कार, मी आपला होस्ट आणि दोस्त धनराज भुरके आणि तुम्ही पाहत आहात माझ्यासोबत फोटोशॉप मराठी. मित्र हो, आजच्या या ट्युटोरियलमध्ये आपण पाहणार आहोत की हेअर सिलेक्शन कशा प्रकारे केले जाते. माझ्या फेसबुक पेजवर मला बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट पाठवली होती की तुम्ही एखादा हेअर सिलेक्शनवर ट्युटोरियल बनवा म्हणून. त्यामुळे मी आज हा ट्युटोरियल बनवत आहे. आणि हो, जर तुम्हाला देखील फोटोशॉपमधील एखाद्या विषयावर जर तुम्हाला एखादा ट्युटोरियल मला सजेस्ट करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता माझ्या फेसबुक पेजवर. हे पहा व्हिडिओवर माझ्या फेसबुक पेजची लिंक दिसत आहे, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही माझ्या फेसबुक पेजची लिंक मिळवू शकता. तर चला सुरू करूया. हे पहा, मी इथे एक इमेज ओपन करून ठेवले आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे लेयर्सच्या बाजूला चॅनल जे आहे यावर क्लिक करा आणि त्यानंतर इथून जे रेड चॅनल आहे याची एक डुप्लिकेट कॉपी करूया. डुप्लिकेट कॉपी करण्यासाठी Ctrl+J हे शॉर्टकट की आहे, किंवा तुम्ही या लेअरला पकडून या जे न्यू लेअरचं आयकॉन आहे यावर तुम्ही ड्रॅग करून सुद्धा डुप्लिकेट लेअर बनवू शकता. तर हे पहा, इथे एक डुप्लिकेट लेअर तयार झालेले आहे. तर या लेअरमध्ये आपल्याला दोन कलर दिसत आहेत, एक काळा आणि पांढरा. तर आपल्याला आता लेअर सिलेक्ट करायचं आहे. त्यासाठी Ctrl+L. जसे आपण Ctrl+L प्रेस करणार आहोत कीबोर्डवर, तेव्हा लगेचच ही अशी एक विंडो आपल्यासमोर उघडी होईल. तर आपल्याला इथे केसाचा कलर काळा दाखवायचा आणि बॅकग्राऊंड जे आहे ते व्हाईट दाखवायचं आहे. त्यासाठी आपण आता याला थोडं स्लाईड करूया या साईडने. जवळपास इथे पहा, मी 50च्या जवळ वर घेऊन जातो. तुमच्या इमेजवर निर्भर आहे की कशा प्रकारे तुम्हाला किती वाढवावे लागेल आणि किती कमी करावे लागेल. तर ठीक आहे, इथपर्यंत नेतो. आणि आता बॅकग्राऊंडसाठी थोडं याला या साईडला. तर पहा, बॅकग्राऊंड व्हाईट होत चाललेलं आहे. तर एक ठीकठाक सिलेक्शन होईल अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. म्हणजे केसांना असं जास्त डार्क पण करायचं नाही किंवा जास्त असं फजी वाटेल या पद्धतीमध्ये करायचं नाही आहे. तर एक चांगलं सिलेक्शन होईल या उद्देशाने एक चांगलं प्रकारे करायचं आहे तुम्हाला. तर हे पहा, तर ठीक आहे. हे सिलेक्ट करायचं. हे जे मिड रेंज आहे इथूनही तुम्ही असं कमी जास्त करू शकता. तर माझ्यासाठी ठीक आहे, एवढं चालेल. तर एक चांगल्या प्रकारे काळा आणि पांढरा कलर दिसायला लागला, म्हणजे आपल्याला केसावर फोकस करायचा आहे आणि काळा कलर हा केस जेवढे आहेत तेवढ्या ठिकाणावर दाखवायचा आहे. तर ठीक आहे, आता ओके प्रेस करतोय. तर आता आपल्याला काय करायचं, कीबोर्डवरील कंट्रोल प्रेस करायचे आणि ही जी आपली रेड कॉपी आहे यावर क्लिक करूया. क्लिक करताच एक सिलेक्शन तयार होईल आणि त्यानंतर आपण पुन्हा आपल्या लेअर पॅनलमध्ये वापस येऊया. आणि इथे पहा, हे लेअर मार्क्सचं एक बटन आहे, यावर क्लिक करायचं. तर ज्यांना लेअर मार्क्सबद्दल माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी स्पेशल लेअर मार्क्सचा एक ट्युटोरियल याआधी बनवलेला आहे. तो ट्युटोरियल तुम्ही पाहू शकता. हे पहा, इथे फ्लॅश होत आहे. जसे आपण यावर क्लिक करणार तसे एक लेअर मार्क्स तयार होईल. हे पहा, इथे एक लेअर मार्क्स तयार झालेला आहे. आणि जो आपले केस जे आहेत पूर्ण लपलेले आहेत, आपल्याला बॅकग्राऊंड आणि चेहरा दिसतोय. तर काय हरकत नाही, आपलं कीबोर्डवर Ctrl+I प्रेस करायचं आहे, म्हणजे आपलं लेअर मार्क्स जे आहे इन्व्हर्ट होईल. तर चला करूया Ctrl+I. हे पहा, मी जेव्हा Ctrl+I क्लिक केलं लगेचच आपले केस दिसायला लागलेत आणि बॅकग्राऊंड पूर्णपणे गायब झालेला आहे. पण जो आपला चेहरा आहे तो दिसत नाही. त्यासाठी आपल्याला आता ब्रश टूल घेऊया आणि एक व्हाईट कलर जो आहे यावर पेंट करायचा आहे. ज्यांनी माझा लेअर मार्क्सचा याआधीचा ट्युटोरियल पाहिला त्यांना लक्षात येईल. आणि तुम्ही जर पाहिला नसेल तर तो पाहून घ्या, म्हणजे लेअर मार्क्सबद्दल पूर्ण त्याच्यात माहिती मी सांगितलेली आहे. तर चला करूया. तर इथून एक पांढरा कलर सिलेक्ट करायचा आहे. पांढरा कलर ऑलरेडी सिलेक्टेड आहे. तर आपण पेंट करायला सुरू करूया चेहऱ्यावर. जसजसे मी पेंट करत चाललेलो आहे तसतसा आपला चेहरा दिसत आहे. तर चेहऱ्यावर पूर्ण पांढरा कलर पेंट करूया. आणि हो, थोडं झूम इन करून दाखवतो, जास्त झालं. तर हे जे केस आहेत, केसामध्ये देखील काही काही भाग आपल्याला स्पष्टपणे ओळखू येत नाही, त्यावर सुद्धा आपल्याला पांढरा कलर पेंट करायचा आहे. पेंट करताना दक्षता एवढी घ्या की जे तुमचा जो ब्रश आहे तो बाहेर नाही गेला पाहिजे. सिलेक्शनच्या आपल्या काळजीपूर्वक करून घ्या.
जवळपास सर्व झालेलं आहे या साईडला. तर ठीक आहे, चांगल्या प्रकारे आपण इथून बॅकग्राऊंड नाहीसं केलेलं आहे. तर एखादा कलर बॅकग्राऊंड आपण टाकून पाहूया. न्यू लेअर बनवतोय आणि याला खाली घेतोय, म्हणजे आपली इमेज वर राहायला पाहिजे ना बॅकग्राऊंड टाकल्यानंतर. आणि एखादा कलर टाकून पाहूया. हे पहा, येलो कलर टाकलेला आहे आपण. आणि खूप चांगल्या प्रकारे हेअर कट झालेला आहे, हेअर सिलेक्शन झालेलं आहे आणि फक्त हेअर दिसत आहेत. बॅकग्राऊंड पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. एखादा दुसरा कलर ट्राय करून पाहूया. हे पहा, हे पण छान. तर अशा प्रकारे तुम्ही हेअर सिलेक्शन करू शकता. आशा करतो की हा माझा ट्युटोरियल तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि हो, जर आवडला असेल तर माझ्या या फोटोशॉप मराठी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.